मनातील भावना गुप्तच ठेवा. मनसा चिंतितम कार्यम वाचा नैव प्रकाशयेत. मंत्रेन रक्षयेत गूढम कार्य चापी नियोजयेत. 7. आचार्य चाणक्याचे सांगणे आहे की मनी कल्पना केलेले काम तोंडाने सांगू नयेत. मंत्र्यासारखे गुप्त होऊन त्याचे रक्षण करावे. गुप्त ठेवूनच ते काम करावे. अर्थ असा आहे की मनात जे काम करण्याचा विचार आहे ते मनातच ठेवा, कोणालाही सांगू नये. मंत्र्याप्रमाणे गुप्त ठेवून चुपचाप काम सुरू करावे. जेव्हा काम चालू आहे तेव्हाही त्याची दवंडी देऊ नये. जाहिरात करून काम झाले नाही तर हसे मात्र होईल. एखादा शत्रू काम बिघाडू शकतो. काम पूर्ण झाल्यानंतर सर्वांनाच माहीत होते. कारण मनोविज्ञानाचा नियम आहे की आपण ज्या कामासाठी जास्त चिंतन मनन कराल आणि चुपचाप त्याचे कार्यरूपात परिवर्तन कराल, त्यात यश प्राप्त करण्याची संधी निश्चित मिळेल. यासाठी आचार्याचे सांगणे आहे की मनात योजलेली गोष्ट किंवा काम योजना कार्यांच्या रूपात आणण्यापूर्वी प्रकट करू नये. यातच सभ्यजनांची भलाई आहे. परस्वाधीनता. कष्टम च खलु मूर्खत्वम च कष्टम च खलु यौवनम. कष्टात कष्टतरम चैव परगेहेनी वासनम. 8. आचार्याचे सांगणे आहे की मूर्खपणा हे दुःख आहे. तारुण्य सुद्धा दुःख आहे. परंतु दुसऱ्याच्या घरी राहणे हे दुःखाचे सुद्धा दुःख आहे. वास्तविक मूर्खपणा हेच हुक्ख आहे आणि तारुण्य सुद्धा व्यक्तीला दुःखी करते. इच्छा पूर्ण झाल्या नाहीत तरी दुःख आणि एखादे बरे वाईट काम झाले तरी दुःख. या दुःखापेक्षा मोठं दुःख म्हणजे परक्या घरात राहण्याचे दुःख. परक्या घरी माणूस ना तर स्वाभिमानाने राहू शकतो ना तर आपल्या इच्छेने काही काम करू शकतो. कारण मूर्ख व्यक्तीला इष्ट अनिष्टाचे ज्ञान नसल्यामुळे नेहमी दुःख सहन करावे लागते. यामुळे मूर्ख असणे हाच एक मोठा शाप आहे असं म्हणतात. कोणती गोष्ट इष्ट आहे आणि कोणती अनिष्ट आहे हे जाणणे जीवनासाठी आवश्यक असते. या तऱ्हेने तारुण्य वाईटांचा पाया आहे असे म्हटले गेले आहे की तारुण्य अंध आणि वेडे असते. तारुण्यात व्यक्ती कामाच्या आवेगात बुद्धी घालवून बसतो. त्याला स्वतःच्या शक्तीचा गर्व होतो. त्याच्यामध्ये एवढा अहंपणा येतो की तो स्वतःपेक्षा दुसऱ्याला कमी लेखतो. तारुण्य मनुष्याला फक्त विवेकशून्यच नाही तर निर्लज्ज बनविते, ज्यामुळे मनुष्याला अनेक दुःख भोगावे लागतात. अशामध्ये व्यक्तीला जर दुसऱ्याच्या घरात राहावे लागले तर त्याला दुसऱ्याच्या दया किवेमुळे त्याच्या घरातील रीतीचे पालन करूनच राहावे लागेल. या तऱ्हेने तो स्वतःचे स्वातंत्र्य हरवून बसतो. त्यामुळेच म्हणतात, पराधीन सपनेहू सुख नाही. यासाठीच यावर विचार करणे आवश्यक आहे.